तिने प्रपोज नाकारल्यावर त्याने रागातच शपथ घेतली, एक दिवस मी पोरींना माझ्या इशाऱ्यावर नाचवीन. आणि पुढे जाऊन तो डीजेवाला बनला. नवीन प्रपोज, तंबाखूच्या पुडीसारखं जपेन तुला, फक्त चुना लावून जाऊ नकोस. पोलीस, तुला माहिती होतं की गाडी बाई चालवत आहे तर रस्त्यापासून थोडं लांब उभं राहायचं ना. अपघातग्रस्त. कोणता रस्ता? मी तर शेतात बिडी पीत बसलो होतो. गोट्या, आपण घरात नेहमी 5 जण राहणार. तू, बाबा, आई आणि मी आणि दीदी. आजी नाही रे, तुझे लग्न झाले की 6 होणार. गोट्या, दीदीचे लग्न झाले की परत 5 होणार. आजी, तुला मुलगा झाला की परत 6 होणार. गोट्या, तू मेल्यावर परत 5 होणार. आजी, झोप कुत्र्या. शिक्षक, जर या जगामध्ये मुलगी नसती तर काय झालं असतं? बंड्या, कॉलेज विरान, गल्ल्या सगळ्या सुनसान, दुनिया परेशान, एकटा माणूस, ना जानू ना जान, सगळीकडे जय हनुमान. समजूतदार लोक कधीच भांडत नाहीत, फक्त आग लावून बाजूला होतात. नवरा, आज पुलाव भाताचा टूथपेस्ट सारखा वास येतोय. बायको, लवंग, दालचिनी, वेलदोडे आणायला सुट्टे पैसे नव्हते म्हणून पतंजली टूथपेस्ट टाकली, त्यात सगळं आहे. चोर चोरी केल्यानंतर घरातून जात असतो. तेवढ्यात घरातल्या लहान मुलाला जाग येते. मुलगा म्हणतो, शाळेचं दप्तर पण घेऊन जा, नाहीतर सगळ्यांना उठवीन. आप चाहे पड़ोसन से कितना भी सच्चा प्यार कर लो, दुनिया उसे लफड़ा ही कहेंगी. अचानक पाऊस सुरू झाला आणि ती नवऱ्याला घेऊन धावतच गच्चीवर गेली आणि म्हणाली, तुम्ही चिमटे काढा, मी कपडे काढते.